कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्ये प्रकरणातील पीडित कुटुंबियांची एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, तर आरोपीला फाशी होईपर्यंत सरकारचा पाठपुरावा करणार, शिंदेंचं आश्वासन. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदं तातडीनं भरा, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे आदेश, तर गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याच्याही सूचना. राज्यातील महिलांना रोजगार देण्यासाठी पिंक रिक्षा अंतर्गत 5,000 रिक्षांचं लवकरच वाटप, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती, तर महिलांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन व्हावं आणि प्रवास सुरक्षित व्हावा या हेतूनं निर्णय. मुंबईच्या मंत्रालयातील FRS प्रणालीची 1 फेब्रुवारीपासून अपेक्षित अंमलबजावणी लांबणीवर, तर माहिती संकलित करण्यास विलंब लागत असल्यामुळे सुरक्षा प्रणाली लांबणीवर. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी मंजूर निधींपैकी आता केवळ 66% निधीच खर्च, उच्च न्यायालयाकडून सरकारवर नाराजी व्यक्त. सरकारी रुग्णालयांमध्ये नवजात बालकांचा मृत्यू होतोय, एवढाच निधी का खर्च केला जातोय, न्यायालयाचा सवाल. समूह शाळा सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, राज्य सरकारचा उच्च न्यायालयामध्ये दावा, तर जनहित याचिका सुद्धा निकाली. राज्यातील GBSची रुग्णसंख्या 127 वर पोहोचली, तर 20 जण व्हेंटिलेटरवर, आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन. SCBC विद्यार्थ्यांसाठी आता उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. 10वी-12वीच्या परीक्षांसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांकडून कॉपी आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यताच रद्द होणार, सरसकट केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक अदलाबदलीचा निर्णय मागे.